पाहूया विश्वनाथ हा सामना देखील 3 पंचांकाचा असेल, याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू विश्वनाथचा पाहूया कोणत्या प्रकारची फलंदाजी होते. काही प्रसाद त्यांचे संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तुम्हाला तर कक्षामध्ये जरा संपर्क साधा. आणि या चेंडूवरती 2 धावांनी या 2 धावांनी वैयक्तिक खातं खोललंय, संघाचं खातं खोललंय. पाहूया विदर्भ संघाकडून कशा प्रकारची फलंदाजी करतात पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हलका फटका होतो मिडविकेटच्या दिशेने. पाहूया जलवर होतो का आणि पुन्हा हा चेंडू झाले नाही. अतिशय चांगली संधी या खेळाडूला मिळाली आहे. जिवंत चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न होता, मात्र एक जीवनदान मिळतंय विदर्भ संघाला. धाव संख्या होते 4, 3 बाद 4. पाहूया चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत विश्वनाथ करताना पाहायला मिळाला नाही. विश्वनाथचा पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न आहे आणि आता मात्र चेंडू फसलेला आहे. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा कमबॅक आणि बांधून ठेवले. कोणत्या प्रकारचा मोठा फटका विदर्भ संघाला खेळता येत नाही, कारण सामना हा केवळ 3 पंचकांचा असेल आणि पूर्णपणे हाराहारी करावी. बोल्ड कोणत्याही प्रकारचा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसलेला दिसतोय आणि पहिला धक्का बसतोय विदर्भ संघाला. धाव संख्या होते 1 बाद 4. एखादा अतिरिक्त खेळाडू, एखादा प्रतिनिधी पाठवा. पराग पाहूया स्ट्राईक होता आता. पराग कोणत्या प्रकारची फलंदाजी करतो, हा डावखुरा फलंदाज आहे. फार वेळ लावू नका क्षेत्ररक्षणासाठी, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला पुढे विश्वनाथचा पुढील चेंडू परागसाठीचा आणि निश्चितच हा बॅटची कड घेऊन गेला होता चेंडू, मात्र केवळ 1 धाव. वारंवार हा डावखुरा खेळाडू आहे आणि इथे डावखुरी खेळाडूंसाठी एक चांगली संधी आहे. लेफ्ट साईडचं ग्राउंड थोडं छोटे आहे आणि त्याचा ऍडव्हान्टेज घेता येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पहिल्या पंचकात पाहायला मिळेल विश्वनाथ यांची. केवळ 5 धावा दिल्या होत्या आणि एक बरी टिपला होता. आदिनाथ पाहूया, आदिनाथ विश्वनाथच्या मागून जातो का, पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं यष्टीरक्षकाचं गोंधळलेलं वाटतंय. चांगली गोलंदाजी केली होती, मात्र क्षेत्ररक्षण तितकं दर्जाचं होत नाही. पुढील चेंडू आदिनाथचा पुढील चेंडू, पुन्हा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मार्ग दाखवलाय मैदानाच्या बाहेरचा आणि परागच्या बॅटमध्ये झालेला हा खणखणीत षटकार. 6 धाव संख्येत चांगली भर पडली. धाव संख्या होते 1 बाद 11. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पाहूया जेलबाद होतो का, लाईनमॅन बोलले 6 धावा. षटकाराची झडी लावली परागने आपल्या बॅट मधून. खरं तसं आहे तो डावखुरा फलंदाज आणि त्यानं मैदानाचा फायदा घ्यायचं ठरवलंय. चेंडू प्रेक्षकांचं या खचाखच भरलेलं मैदान आणि या मैदानावरती सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. फटकावला फायनलच्या दिशेने किती धावा मिळतात पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं होतं, चांगला थ्रो होतो का पाहूया आणि या चेंडूवरती 3री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र धावा निश्चितच जोड मिळत आहेत. 1 बाद 19. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त स्वरूपात. एकदा पराग कोणत्या प्रकारची फलंदाजी करतोय, उंच फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं. पराग किती धावा मिळतात, चेंडू येतो सीमारेषेकडे आणि या पुढे 4 धावा. पराग चौकार षटकारांची आतषबाजी लावली मैदानावरती आणि वेदरेडी संघाला निश्चितच एका उद्दिष्टावरती, मोठ्या ध्येयावरती नेऊन पोहोचवतोय. वेदरेडी संघ 24 धावा पहिल्या 2 पंचकात 12च्या धावगतीने चाललेला संघ. पाहूया विशाल कशा प्रकारची फलंदाजी करतोय का. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न आहे. हा चेंडू मात्र निर्धाव आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. परागने एक झटका दिला होता आणि त्या झटक्यातून सावरतोय ऑल दरम्यान संघ. पुन्हा एकदा उंच फटका आहे, पावला किती धावा मिळतोय. क्षेत्ररक्षक चेअरखाली येतोय आणि क्षेत्ररक्षक झालाय प्रेक्षक आणि त्या चेंडूकडे बघण्याशिवाय कोणताही पर्याय या क्षेत्ररक्षकाकडे राहिला नाही आणि या 6 धावा. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र चांगला चेंडू होता. कटआउट करण्याची अपील देखील केली होती, अपील तर पंचांनी फेटाळलंय, मात्र चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा चांगला कमबॅक आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा विशालसाठी. विशालने हलक्यात फटकावण्याचा प्रयत्न केला होता, एक बाहेर स्वरूपात घेतली होती, 2री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या चेंडूवरती.
निश्चित स्वरूपात घेतले आणि पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती हा धावबाद होतोय. 2 धावसंख्येत चांगली भर पडली, धावसंख्या होते 2 गडी बाद 34 म्हणजे पुन्हा एक 35 धावांचं आव्हान आहे. इतकी चांगली गोलंदाजी प्रवीण काय करणार एखादा प्रतिनिधी पाठवा. ऑनर संघ वारंवार तुम्हाला सूचना दिली जाते. पुन्हा एकदा उंच फटका धावा किती धावा मिळत आहे. क्षेत्ररक्षक जेलखाली येतोय. हा जेलबाद होतो का आणि या 6 धावा झेल तर चांगला टिपला होता परंतु अंतिम रेषेला स्पर्श झालेला आहे आणि या 6 धावा मिळत आहेत आपल्या संघासाठी. ऑनर बेस धावांचं आव्हान आहे 35 धावांचं. प्रवीणचा पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच फटका फाईल लेगच्यावरून पावल्या किती धावा मिळत आहेत आणि पुन्हा एकदा 6 धावा. बहुतेक विकेट ठरवूनच आला आहे का पहिल्याच पंचकात हा सामना संपवून टाकतो. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि वेदरेवाडी संघाला बुचकायत टाकलाय. म्हणजे अक्षरशः गोंधळून गेलाय संघ. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स देखील कमी झाला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकदा पुन्हा एकदा मिटिंग लाईनमन प्रीतम एवढी चांगली बॉलिंग असेल स्वरूप नानू आपण टाकतो बॉलिंग फिरून मारत येतो. जागेवरती बसून आहेत. प्रीतम महाराष्ट्र तिकडे काय करताय तुम्ही. मात्र या चेंडूवरती केवळ 1 धाव. लाईनमन आजचा पगार कट होणार. वेळ काम केलं नाही तर चेंडू याला उशीर होतोय. ऑलर बे अतिशय चांगली फलंदाजी पाहिल्या 2 चेंडूवरती केली होती विकीने. आता मात्र जातोय त्याची जागा घेतोय टॉस स्ट्रायकरचा फलंदाज रामा. पाहूया रामाकडून कशा प्रकारची फलंदाजी होतोय. पुन्हा एकदा हलकट फटकावलाय तो कवरच्या दिशेनं. चेंडू जरासा फिरून मैदानाचा फायदा मिळतोय. मात्र 2 धावा या चेंडूवरती रामाला मिळाले आहेत. दुसरी धाव देखील घेतली आणि रोहित देखील थोडासा खराब होता. मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी चांगला पाहायला मिळते. मात्र धावा भरपूर लूट केले रामा आणि विकी. धाव संख्या होते 3.5 पुन्हा उंच फटका मारलाय कवरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते. 1 धाव तर पूर्ण केली आणि 2 धावा या चेंडूवरती. दुसरी धाव दुसऱ्याच्या स्वरूपातील अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आणि वेदरेवाडी संघाकडून या वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. परिणाम स्वरूप मिळत आहेत एकूण 4 धावा. धाव संख्या होते 20. पहिल्या पंचकांची धाव संख्या होते 20. हा एक नावातील गोलंदाज मागच्या वेळी याने पूर्ण सामना पलटवला होता आणि हा चेंडू येतोय. बाबूया झेलवर होतोय का आणि किती धावा मिळतात. अतिशय चांगला खेळ टिपण्याचा प्रयत्न होतोय सीमारेषेवरती. इतका चांगला कमबॅक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावा किती केलं ते महत्वाचं नाही. मात्र या खेळाडूने खरंच आपल्या संघाच्या 6 धावा वाचवल्या. किरण अतिशय चांगली क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा उंच फटका निर्विकेट किती धावा मिळतात पाहूया आणि या 6 धावा. चेंडू डायरेक्ट बांधावरतीच लागलाय आणि 6 धावा. लँडमन स्वरूप अरे बघा ऑलर बे संघ नाव घ्यायला लावू नका. पुन्हा एकदा थोडीशी लाईन चुकलेली वाईट चेंडू. वारंवार अतिरिक्त धावसंख्या दिली जाते वेदरेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा उंच फटका पाहूया. आता मात्र निर्माण होण्याची संधी आहे आणि पुन्हा एकदा जीवनदान. पूर्णपणे त्या सांडलेली दिसते. कोणत्याही प्रकारची प्रतिकार विरोध हा वेदरेवाडी संघाकडून पाहायला मिळत नाही आणि ऑनर संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. रामा आणि विकी आणि आता स्ट्राईकवरती पुन्हा एकदा रामा. पाहूया रामाची कमाल. पुन्हा एकदा हलकेच खेळायचं टॉपच्या दिशेनं. हे 2 धावा घेतले आहेत. तिसरी धाव देखील खेळण्याचा प्रयत्न होईल. कोणताही तिथं खेळाडू नाही. नो मॅन लँड मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे आणि विजयी झाला आहे तो ऑनर संघ. अगदी 2 पंचकातच सामना संपवून टाकला आणि कमिटीला सहकार्य केलं.